नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे मस्त इन्स्टंट जाळीदार अप्पे आणि त्याचबरोबर अजिबात खोबऱ्याचा वापर न करता ही मस्त चटपटी चटणी. तर हे अप्पे आहेत ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. एवढे छान असे तयार होतात. आता हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता. चला तर मग हे मस्त जाळीदार अप्पे कसे करायचे ते पाहूया. अप्पे तयार करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 कप भरून रवा घेतलेला आहे. आता रवा मी मीडियम साईजचा वापरलेला आहे, पण तुम्ही छोट्या मोठ्या साईजचा रवा कोणताही इथं घेतला तरी पण चालेल. ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप आपल्याला इथं पोहे घ्यायचे. जे आपण रेग्युलर पोहे यूज करतो ना तेच पोहे मी इथं अर्धा कप एवढा घेतलेला आहे. आता हे घेतलेलं साहित्य आहे ते थोडंसं आपण मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घेऊया. जास्त ह्याची पावडर पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही. तर हलकंसं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तर या पद्धतीनं बारीक केल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप भरून मी इथं दही घेतलेलं आहे. दही घेतल्यानंतर त्याच कपाने 1 कप भर मी इथं पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जेव्हा पाणी आणि दही या मिश्रणामध्ये टाकतो त्यावेळेला लगेच हे ऑब्झर्व करतं, कारण ह्याच्यामध्ये पोहे आणि रवा आहे. तर हे भिजण्यासाठी आपल्याला थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर काही वेळातच हे पूर्णपणे घट्टसर झालंय. आता रवा आणि पोहे चांगले भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊया. आता हे भिजेपर्यंत पटकन आपण इन्स्टंट चटणी कशी करायची ते बघूया. तर मी इथं मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे इथं मी दही घेणार आहे. दही जास्त आंबट नसावं. दही घेतल्यानंतर अर्धी वाटी इथं मी घेतलेले आहेत शेंगदाणे. आता शेंगदाण्यांऐवजी तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट जे की आपल्या किचनमध्ये तयार असतं ते तुम्ही इथं घातलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे थोडी. चवीप्रमाणे आपल्याला इथं मिरची घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे इथं मी मीठ घातलेलं आहे. आता इथे तुम्ही कढीपत्त्याची पानं, पुदिन्याची पानं थोडीशी ॲड करा. तर हे सगळं साहित्य घेतल्यानंतर थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे. तसं पाणी घालायची गरज नाही. तुम्हाला जर चटणी घट्टसर हवी असेल तर पाणी घालू नका. व्यवस्थित आपण हे फिरवून घेतलं. आता जे आपण दही घेतोय ते मात्र तुम्ही जास्त आंबट घेऊ नका. तर हे इन्स्टंट चटणी आपण अजिबात खोबऱ्याचा वापर न करता तयार केलेली आहे. या पद्धतीनं एकदा ही चटणी करून पहा. चवीलाही खूप छान लागते आणि घाई गडबडीच्या वेळेला पटकन तयार होते. दुसरीकडे गॅसवरती मी छोटंसं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे हिरवेगार वाटाणे मी 5 मिनिटासाठी उकळवून घेणार आहे. कारण असे वाटाणे उकळवून घेतले ना की अप्प्यांमध्ये वाटाणे पटकन शिजले जातील. तर थोडंसं मी इथं मीठ पण घातलं आणि एक 5 मिनिटासाठी आपण ह्याला उकळे आणून देऊया. तर हिरवे वाटाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर कवळे वाटाणे मी इथं घेतलेले आहेत, कारण कवळे वाटाणे पटकन शिजतात. तर हे गाळून पण घेतलेलं आहे. आता जे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं ते पण व्यवस्थित भिजलेलं आहे. एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. ह्याच्यामधलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. रवा आणि पोहे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित भिजलेलं आहे. आता ज्या कपाने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप एवढं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि परत एकदा सगळं साहित्य आहे म्हणजे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलवून घेतलं. जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टसर पण ठेवायचं नाही. तर याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही बेसन पण घालू शकता. त्याच्यामुळे हे अप्पे छान असे ह्याला बाइंडिंग येते. तर इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा घेतलेला आहे 1 मीडियम साईजचा. त्याच्यानंतर थोडीशी शिमला मिरची, अर्धा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे. हे वाफवलेले हिरवेगार वाटाणे पण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर चवीप्रमाणे इथं तुम्ही मिरची ॲड करा. लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करा. त्याच्यानंतर इथे मी 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक कट करून मी इथं टाकलेली आहे. आता इथे तुमच्याकडे ज्या भाज्या नसतील त्या तुम्ही नाही घेतल्या तरी पण चालतील, किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून थोड्याशा भाज्या ॲड करायच्या असतील तुमच्या आवडीप्रमाणे तर त्या पण तुम्ही इथं करू शकता. जसं की गाजर असेल, बीट असेल किंवा कोबी छोट्या छोट्या साईजमध्ये तुम्ही इथं कट करून घालू शकता. तर व्यवस्थित सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलं. आता इथे तुम्ही 2 चमचे बेसन जरी घातलं ना ह्याच्या मिश्रणामध्ये तरी पण अप्पे तुमचे अगदी छान असे तयार होतील. तर एवढं घट्टसर आपल्याला हे ठेवायचं आहे. आता लगेचच आपण अप्पे तयार करायला घेणार आहे. त्याच्यामुळं इथं मी पटकन 1 चमचाभर इनो घातलेला आहे. तुम्ही फूड सोडा येतो तो इथं वापरला तरी पण चालेल. तर व्यवस्थित सगळं साहित्य आपण
व्यवस्थित मिक्स करून घेतलं. लगेचच आपण हे अप्पे तयार करायला घेऊया. तर गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्याला हलकंसं मी इथं तेल लावून घेते. तुम्ही तुपाचाही इथं वापर करू शकता. व्यवस्थित सगळीकडून तेल लावल्यानंतर आता लगेचच आपण अप्पे सोडायला घेऊया. तर तवा जास्त गरम पण नसावा आणि जास्त थंड पण नसावा, मीडियम आचेवरती आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. सुरुवातीला अप्पे आहेत ते बाजूने सोडायचे, नंतर आपल्याला मध्ये घालायला घ्यायचं आहे. कारण मध्ये जर तुम्ही सुरुवातीलाच टाकले तर अप्पे करपले जातील. त्याच्यामुळं अगोदर साईडून घाला आणि नंतर मध्ये तुम्ही हे अप्प्यांचं मिश्रण आहे ते घालून घ्या. तर हे अप्पे बनवायला अतिशय सोपं आहे. काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. लहान मुलांच्या डब्यासाठी असू द्या, हलक्या फुलक्या भुकेला हे पटकन तयार होतात. आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या घाला, तुमचे अप्पे मस्त टेस्टी तयार होतील. तर अप्पे घालून झाल्यानंतर एक 2-3 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि थोड्या वेळानंतर ह्याच्यावरती झाकण काढलं तर तुम्ही बघू शकता मस्त अप्प्यांचं मिश्रण आहे ते छान असं फुलून आलेलं आहे. मस्त मिश्रण आपलं तयार झालं होतं. तर अप्पे अगदी हलक्या हाताने आपण हे उलटून घेऊया. तर एखाद्या सुरीच्या साह्याने किंवा काटेदार चमचा असेल त्याने तुम्ही हे अप्पे आहेत ते व्यवस्थित उलटून घ्या. तर छान असा रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे. दोन्ही साईडून अप्पे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. आता आवडीप्रमाणे इथं तुम्ही तूप लावा, बटर लावू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता. तर व्यवस्थित सगळीकडून तेल लावल्यानंतर परत 1-2 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. तर अप्पे बनवायला अतिशय सोपं आहे. तुम्ही हे अप्पे या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा. तसं म्हणायला गेलं तर डाळीपासून अप्पे तयार होतात, पण इन्स्टंट अप्पे आपण तयार करतोय, त्याच्यामुळे काही वेळातच हे तुम्ही तयार करू शकता. दुसऱ्या बाजूनी पण अप्पे आपण व्यवस्थित खमंग असे भाजून घेतलेले आहेत. दोन्ही साईडून अप्पे छान असे भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त अप्पे आपले तयार झालेले आहेत. आता हे खाली काढल्यानंतर थोडेसे थंड करून घ्यायचे आणि मगच हे अप्पे खायला घ्यायचे. तर मस्त रंगावरती आपण छान असे अप्पे तयार केलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. इन्स्टंट चटणी की ज्याच्यामध्ये अजिबात आपण खोबऱ्याचा वापर केलेला नाही, फक्त दही घेताना ते आंबट नसावं, थोडंसं गोडसर दह्याचा तुम्ही इथं वापर करा, म्हणजे जी चटणी आपण तयार केलेली आहे ती जास्त आंबट होणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि या पद्धतीनं हे अप्पे तुम्ही नक्की तयार करून पहा.